आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आकार्य सूत्रमय अति लहान, अर्थगांभीर्य अति गेहेन, व्यापकत्व बहु विस्तीर्ण, संकीर्ण तरी तितुकेच ऐसे ते बाबांचे बोल, अर्थे तत्वे अति सखोल, कल्पांतींही नवती फोल, समतोल आणि अनमोल, पूर्वापरानुसंधान रहा हुए यथाप्राप्तानुवर्ती व्हा हुए नित्य तृप्त सदा असावे नसाव्या सचिन कदापि। अरे जरी मी झालो अब फकीर, घर ना दार बेफिकीर, बैसलो एका ठाई अस्थिर, सारी किरकिर त्यागुनी, तरी ती माया अनिवार मलाही गांजी। वरचेवर मी विसर्या परी तिजला न वेस्र, मजती निरंतर कवटाळी, आदिमायास ते हरीची, त्रेधा उडविते ब्रह्मादिकाची, तेत मज दुबळ्या फकीराची, वार्ता केची तिचपुड्य, हरीच होईल जेव्हा प्रसन्न, तेव्हाच होईल ते विच्छिन्न, विना अविच्छिन्न हरिभजन, मायानिरसन हे पा। एसी ही मायेची महती, भक्तांलागिय बाबा कथिती, सेवेंची वावया तन्निवृत्ती, भजन स्थिती वानिती, संत माझी सचेतन मूर्ती, कृष्ण स्वय म्हणे भागवत्य, कोणा न ठावी ही स्पष्टोक्ती, उद्धवाप्रती हरीची, म्हणोनी भक्त कल्याणार्थ, दयाघन साई समर्थ, वदते झाले जे असत्य सार्थ, परिसा अतिविनीत होऊनी, पाप जयांचे विलया गेले, ऐसे जे पुण्यात्मे वहिले, तेची माझे भजनीय लागले, खूण लादले ते माझी। साई साई नित्य म्हणाल, सात समुद्र करीन न्याहाल, या बोला विश्वास ठेवाल, पावाल कल्याण निश्चय, न लगे मज पूजा संभार, षोडशवा अष्टोपचार, जेथे भाव अपरंपार, मजला थार ते ठाई, ऐसे बाबा वेळोवेळा, बोलून गेले भक्तजीवाळा, आता आठवणी त्या प्रेमळ बोला, करू विरंगुळा मनासी, ऐसा हा दयाळू साईस खा, शरणागतांचा पाठीराखा, भक्तकैवार घेऊनी निका, नवल विलोका केले ते, दौडुनी चित्ताची अनेकाग्रता, करोनी तयाची एकाग्रता, परिसावी ही नूतन कथा साग्रता, कृतकार्यता होईल, साईमुखींची अमृतवृष्टी, तीच जेथे पुष्टी तुष्टी, कोण कंटाळे शिरडीचे कष्टीय, निजहित दृष्टी ठेविल्या, गताध्येय अनुसंधान, दिदल्या एका अग्निहोत्र्या लागून न, ब्रह्मीभूत निजगुरु दर्शन, आनंदसंपन्न त्या केलेय। आता हा अध्याय त्याहून गोड, भक्त एक क्षयी रोड, दिधली तया आरोग्याची जोड, मोडुनी खोड स्वप्नात, तरी ऐका भाविकज न, ओन या दत्तावधान, साईनाथ चरित्र गाहन, कल्मषदहनकारक जेय, पुण्यपावन हे चरित्र, जल जैसे गंगेचे अपवित्र, धन्य श्रवणकर्त्यांचे श्रोत्र, इहपरत रसाधक तेय। पाहू अमृताची उपमा देऊ न, परी अमृत काय गोड याहू न, अमृत करील प्राणरक्षण, जन्मनिवारण चरित्र हेय, जीव म्हणती सत्ताधीश, करील जय जय येईल इच्छेस, ऐस्या जयाचे वाटे मनास, कथानकास या परिसाव्य, जीव जरी खरा स्वतंत्र, सुखालागिय कष्टता अहोरात्र, पदरी पडते दुःख मात्र, एयतोंड चरित्र सत्तेचे, दुःख्य टाळावया लागिय, असता सावधान जागोजागिय, त्या धुंडीत लागवेगिय, त्याचीच मागी घेतात, वारुव जाता गळा पडत्य, झाडूनी टाकीता अधिक लिपडत्य, वाऊगी जीवाची धडपडती, अहोराती तो शिण, जीव जरी खरा स्वंश, तरी तो असता पूर्ण सुखवश, दुःखाचा एक लवलेश, रेसभरही नातळता, पापा न आचरिता कधीय, पुण्याचीच करिता समृद्धी, सुखाचीच संपादिता वृद्धी, स्वतंत्र बुद्धी म्हणवोनी, परी जीव नाह्य स्वतंत्र, पाठ्य लागल्या कर्मतंत्र, तयाचा खेळची विचित्र, हात्य कळसूत्र कर्माचे, पुण्याकडे लक्ष जाय, पापाकडे ओढीती पाय, सत्कर्माचा शोधिता ठाय, कुकर्मी काय आतुडे, पुणे जिल्ह्यातील जुन्नरामाजीय, नारायणगानूचा पाटील भीमाजी, तयाची कथा आता परिसाजी, रसराजीच अमृताची, भीमाजी घरचा सुखसंपन्न, आल्या गेल्या घाली अनन्न, कधी न ज्याचे मन खिन्न, प्रसन्नवदन सर्वदा, अदृष्टाचे विलक्षण संजोग, न कळता होती, लाभ वियोग, चालूनी येती, कर्मभोग, नसते रोग उद्भवती, इसवी सन 1990, भीमाजीस पीडी, दुर्दैव, ओय कफक्षय रोगोद्भव, प्रादुर्भाव ज्वराचा, येवो लागला असह्य खोकला, ज्वरही फार वाढू लागला, दिवसेंदिवस बळावत गेला, निराश झाला भीमाजी, तोंडास फेस सर्वदा येणे, मचूळ आणि रक्ताचे गुळणे,
पोटात अक्षय कळमळण्य, जीव तगमगण्या राहीना. शेजे खिळीला दुखणायत, गळालिया गात्रे चालला वाळत, उपायांची झाली शिकस्त, झाला तो त्रस्त अत्यंत. अन्नपान कान्ह्य न रुचे, पेचपथ्य कान्ह्य न पचे, तेण्य अस्वस्थ कान्ह्य न सुचे, हाल जीवाचे असह्य. देवदेवस्की झाली सारी, हात टेकिले, वैद्य, डॉक्टरीय, पाणी सोडिले जीविताशेवरी. पडला, विचार्य, भीमाजी पाटील झाले उद्विग्नचेत्य, दिसती थोडे दिसांचे सोबती, उत्तरोत्तर फारच थकती, दिवसगती लागले. आराधिली कुलदेवता, तीही देईना. आरोग्यता, जोशी पंचाक्षरी समजता, थकले पुसपुसता पाटील. कोणी म्हणती अंगरोग, कायतरी हा दैवयोग, वाटे ओढावला पुरा भोग, निरुपयोग मनुष्ययत्ना. डॉक्टर झाले हकीम झाले, उपचार करिता टेकीस आले, कोणाचे कान्ह्यच न चाले, प्रयत्न हरले सकळांचे. पाटील अत्यंत कदरले, म्हणती देवा म्या काय केले, कान्ह्यच का उपयोगा न आले, पाप असले कैंचे अहेय. देव तरी कैसा विलक्षण, सौख्य भोगत्या एकही क्षण, आपुल्या होव नेदी स्मरण, नवल विंदान तयाच्य. मग तयाच्याची जय येई मना, संकट परंपरा धाडी तो नाना, करवून घेई. आपल्या स्मरणा नारायणा धानू म्हणवी, असो कळवळ्याचा धानवा, ऐकिला. देव तात्काळ गहींवरला, बुद्धी उपजली. भीमाजीला पत्र नानाला घालावेय. करीतील कान्ह्य तरी नाना, इतर कवणा जय करवेना, ऐसा पूर्ण विश्वास मना, पाटलांना वाटला. तोची त्यांचा शुभ शकून, त्यांची रोगाचे निरसन. पुढे सविस्तर पत्र लिहून नानांस त्यांनी पाठविले. नानासाहेबांचे स्मरण, तेच साईनाथांचे स्फूर्ण, उद्भवले रोगनिवारण कारण, अतर्क्य विंदान संतांचे. ओ का कालचक्राची राचना, तेथही दिसते ईश्वरी योजना, यास्तव कुणी अन्यथा कल्पना, करुनी वल्गना न करावी. बरी वाईट क्रिया सारी, ईश्वर तेथींचा सूत्रधारी, तोची तारी तोची मारी, कार्यकारी तो एक. पाटील लिहिती चांदोरकरास, औषधे खाता आला त्रास, कदरलो मी या जीवितास, जग उदास वाटते. डॉक्टरांनी आशा सोडिली, व्याधी दुसाध्य ऐसी ठरविली, हकीम वैद्यांची बुद्धी थाकली, उमेद खचली. माझीही तरी आता एक विनती आहे आपुले चरणांप्रती, व्हावी मजा आपुली भेट निश्चिती, ही एक चित्तीय असोसी. चांदोरकरांनी पत्र वाचिले, त्यांच्यानी मन खिन्न झाले. भीमाजी पाटील बहु भले, नाना द्रवले अंतर्य. उत्तरीय कळविती एकची उपाय, साईबाबांचे धरावे पाय, हाची केवळ तरण उपाय. बाप माय तो एक, तीच कनवाळू सर्वाची आई. हांके सरसी धावत येई, कळवळूनी कडिये घेई, जाणे सोयी लेंकरांची. क्षयरोगाची कथा काय, महारोग दर्शन्या जाय, शंका न धैर्य तिळप्राय, घटपाय धैर्य जा. जो जय मागे त्या ते देई, हे अब्रीत जयान्य. बांधिले पाह्य, म्हणोनी म्हणतो करे गा घाई, दर्शन घेय साईंचे. भयाम माझ्य मोठे अभय, मरणापरीस दुजे काय, घट धैर्य जा साईंचे पाय, करील निर्भय तो एक. दोसह्य पाटलाची व्यथा, पाली प्राणांतिक अवस्था, कधी भेटेन साईनाथा, कधी कार्यार्था साधेन. ऐसा पाटील झाला बावरा, म्हणे सरसामान आवरा, उदयिक सत्वर तयारी करा, वाट धरा शिरडीची. येणेंप्रमाणे दृढनिश्चयासी, निरोप पुसुनी सकळीकासी, महाराजांचे दर्शनासी, निघाले शिरडीसी पाटील. घेतले आप्तजन बरोबरी, भीमाजी निघाले झडकरी, उत्कंठा फारची अंतरीय, शिर्डी सत्वरी कैय देखेय. मशिदीच्या चौकाशेजारीय, गाडी आली पुढले द्वारीय, चौघांय वाहुनिया करिय, भीमाजी वारी आणले. नानासाहेब समवेत होते, माधवरावही आले. ते थे, ज्या माधवरावांची या हातेय, सुगम पत्तेय सर्वत्र. पाटील पाहोनी बाबा, वद्दी श्याम आहे, चोर आणुनी किती, घालशी माझे अंगावरती, काय हे कृती बरी का. साईपदीय ठेविला माथा, भीमाजी म्हणे, साईनाथा, कृपा करे मज अनाथा, दीनानाथा सांभाळ्य. देखून या पाटलाची व्यथा, दया उपजली साईनाथा, तेसरसी शमली धोखावस्था. पाटील चेता विश्वासला, पाहुनी भीमाजी अस्वस्थ, कृपासागर. साई समर्थ, हेलावला अपरिमित, बोले सस्मितमुख. तेव्हा बैस, आता सोडिय, खत खंत न करीती विचारवत, झाला तुझी या भोक्तृत्वा अंत. पाय शिरडींत टाकीता
आकंत संकटाळणव्य बुडाला, ओ का महद्दुःख गर्तेत गादला, जो या मशीदमाईची पायरी चढला, सुखा रुळला तो जाणा, फकीर येथींचा मोठा. दयाळू, करील व्यथेचे निर्मूळू, प्रेम्य करील प्रतिपाळू, तो कनवाळू सकळांचा. यालागिय तो अस्वस्थ पाही, भीमाबाईच्या सदनीय राही, आराम तो एका दो दिसाही, जा किय होईल तुझ प्रती. जैसा एखादा आयुष्यही न, पावे सुदैवे अमृतसिंचन, लादे तात्काळ पुनरुज्जीव न, तैसेय. समाधान पाटीला. ऐकुनी साईमुखींचे वचन, मरणोन्मुख अमृतपान, किंवा तृषार्ता लाधाव्या जीवन, तैसे समाधान पाटीला. प्रति 5 मिनिटास, रक्ताच्या गुळण्या येत मुखास, बाबा सन्मुख एक तास, बैसता निरास पावल्या. केले अन व्यथेचे परीक्षण, पुसिले अन तदुद्भव कारण, केवळ कृपानिरीक्षण, रोगोन्मूलन तात्काळ. कृपानिरीक्षण होता पुरे, वाळल्या काष्ठा येती कोंबरे, वसंताविण फुलती तुरे, ते फळीय डंगरे रमणीय. रोग काय आरोग्य काय, पुण्यपापाचा होता क्षय, ज्याचे त्याने भोगिल्याशिवाय, अन्य उपाय चालेना. केवळ भोगेंच तयासी क्षय, जन्मजन्मांतरीय हाची निश्चय. भोगिल्याविण अन्य उपाय, निवृत्तीदायक नाहीच. तथापि भाग्य संतदर्शन, हे एक व्याधीचे उपशमन, व्याधिग्रस्त मग व्याधींचे असहन, दुःखींविण सहज करी. व्याधी डावी भोग दारुण, संत ठेवी दृष्टी सकरुण, तेणे भोक्तृत्व दुःखाविण, संत निवारण करीतात. केवळ बाबांचा शब्द प्रमाण, त्यांची औषध रामबाण, एकदा कृष्णश्वान भक्षिता दध्योदन, जाहले निवारण हिमज्वराचे. कथेत वाटतील अडकथा, परी या संकलत श्रवण करीता. दिसून येईल समर्पकता, स्मरणदाताही. साईच माझी कथा मीच करीन, साईच गेले आहेत बोलून, त्यांनीच या कथांची आठवण दिधली. मज लागून ये समय. बाळा गणपत नामे एक, जातीचा शिंपी मोठा भाविक, येऊनी मशिदींत बाबांसन्मुख, अति दिनमुख विनवीत. काय ऐसेम्या केले अपाप, का हा सोडीना मज हिवताप, बाबा झाले उपाय अमूप, हलेना तत्रा पंगीचा. तरी आता मी करू काय, जाहलिय सर्व औषध्य कशाय, आपण तरी सांगा उपाय, कैसेनी जाय हा ताप. तनुदया उपजली अंतरीय, बाबा वदत प्रत्युत्तरीय, उपाय त्या हिमज्वरावरी, ती नवलपरी परिसावी. दहीभाताचे कान्ह्य कवळ, लक्ष्मी आईच्या देवळाजवळ, काळ्या कुत्र्यास खाऊ घाल, बरा होशील तात्काळ. बाळा भीतभीतची गेला घरी, जाऊनी पाहू लागला, झांकुनी ठेवला भात आढळला, दहीनी लाधला शेजार्य. बाळामन्य विचार करी, दहींभात मिळाला तरी, काळाच कुत्रा वेळेवरी, देवळाशेजार्य असेल का. परी ही बाळाची उगीच चिंता, निर्देश स्थळी जाऊनी पोहोचता. कृष्णश्वान एक पुच्छ हलविता, समोर येता देखील. पाहुनी ऐसा हा योग जुळला, बाळास मोठा आनंद जाहला, दहींभात खाऊ घातला, वृत्तांत कळविला बाबांस. सारांश हा जो प्रकार घडला, कोणी कान्ह्यही म्हणो त्याला, तेव्हांपासून हिमज्वर गेला, आराम जाहला बाळास. ऐसेच बापूसाहेब बुट्टी, थंडी जाहली होती पोटीय, जुलाब होत. पावठोपावठीय, उलटीवर उलटी एकसरा. सर्व औषधांनी कपाट भरले, परी एकही न लागू पडले. बापूसाहेब मनीय घाबरले, बहुत पडले विचार्य. जुलाब उलट्या होऊन बापूसाहेब जाहले क्षीण, नित्यनेम बाबांचे दर्शन, घ्याव्या त्राण उरले त्या. गोष्ट गेली बाबांचे कान्य, आणवुनी बैसविले सन्मुख त्यांनी, म्हणाले खबरदार आतांपासूनी, मलविसर्जनीय जाता नये. वांतीही राहिली पाहिजे ठिकाणीय, तयांसन्मुख हालवून तर्जनी, पुनश्च पूर्ववत तया अनुलक्षुनी, म्हटल्या बाबांनी तैसेंच. तात्पर्य काय त्या शब्दांचा दरारा, दोन्ही व्याधींनी घेतला भेदरा, केला पहा तात्काळ पोबारा, जाहला आराम बुट्टींस. एकदा गाव्य वाक्याचा उद्भव, असता जाहला तयांस उपद्रव, वांती रेच यांचा समुद्भव, कळवळला जीव तृषाकुल. पाशींच होते डॉक्टर पिल्ले, तयांनी उपाय सर्व वेंचले, शेवटी जेव्हा कान्ह्यच न चले, मग ते गेले बाबांकडे. ओत्या जैसे जैसे घडले, साईचणीय सर्व निवेदिले, कॉफी द्यावी किय पाणी चांगले, विचारिती पिल्ले बाबांस. तन बाबा वदती तयाला, खा दूध बदाम घाला, अक्रोड पिस्त्यांसह, तयाला प्याव्याला द्या तरण, तेणे तयाची राहील तहान होईल. सत्वर व्याधी हरण. सारांश ऐसेय, हेय पाजिता तरण, उपद्रव निरसन, जाहलेय
खा अक्रोड पिस्ते बदाम येण्या पटकीस पडावा आराम शब्दची बाबांचा विश्वास अधाम शंकेचे काम ना तेथे आळंदीचे एक स्वामी साई समर्थ दर्शनकामी आले एकदा शिर्डीग्राम्य पातले आश्रमी साईंच्या होता तयांस कर्णरोग तेणे अस्वास्थ्य निद्राभ ग करवितानी शस्त्रप्रयोग कानिय न उपयोग तिळमात्र ठणका लागे अनावर चाले न कानिय प्रत्येकार निघाव्याचा केला विचार गेले आशीर्वाद मागाव्या अभिवंदुनी साईबदा पावुनिया उदिप्रसादा स्वामी मागत आशीर्वादा कृपा सर्वदा असावी. माधवराव देशपांड्यांनी कानाप्रीत्यर्थ केली विनवणी अल्ला अल्ला अच्छा अच्छा करेगा म्हणून महाराजांनी आश्वासिले ऐसा आशीर्वाद लादुनी स्वामी परतले पुण्यपटनीय पत्र आल्या 8 दिवसांनी ठणका तत्क्षणीच राहिला सूज मात्र कायम होती शस्त्रप्रयोग करावा म्हणती पुन्हा तो प्रयोग करावा ये अर्थी आलो मुंबई प्रति मागुता गेलो पुढील डॉक्टरांक दे नकळे बाबांना पडले सांग दे डॉक्टर पाहिजो कानाक दे सूज कोणीकडे लक्षेना शस्त्रप्रयोग आवश्यकता डॉक्टर म्हणे न लगे आता स्वामींची हरली दुर्धर चिंता विस्मय समजता वाटला ऐशीच आणिक एक कथा ओघा सालीजी प्रसंगवशता ती सांगुनी श्रोतया आता अध्याय आटोपता घेऊ आहात सभामंडपाची फरसी बांधव आरंभिली जे देवसिय त्याआधी 8 दिन महाजन्यसी जाहली मोडसी दुर्धर जुलाब होवो लागले फार मनींचे मनीय बाबांवर भार करीनात औषध वा उपचार अत्यंत बेजार झाले साई पूर्ण अंतर्जनानी जाणत होते महाजनी म्हणवुनी हे अस्वास्थ्य तयान लागुनी केले अन त्यांनी निवेदन येईल जेव्हा तयांचे मनीय करीतील निवारण आपण होऊनी ऐस्या पूर्ण विश्वासूनी व्याधी सोसून राहिले भोग भोगुव आपण सकळ परी न पूजेसी पडावा खळ हीच इच्छा प्रबळ सर्वकाळ काकांस जुलाब कितीदा आणि केव्हा हा प्रमाणातीत झाले जेव्हा हा चुकवो नये आरती सेवा म्हणून तेव्हा काय करीती तांब्या एक पाण्याने भरला अंधारातही लागेल हाताला ऐसे जागी मशिदीला एका बाजूला ठेवीत स्वय बैसत बाबांपाश्य चरणसंवाहन करावयासी हजर नित्य आरतीसी नित्यनेमेन्सिय चालवीत आली जरी पोटात कळ तांब्या होताच हाताजवळ पाहुनी जवळ एकातस्थळ ओनी निर्मळ परतत असो फरसी करावयासी आज्ञा मागता बाबांपासिय दिधली पहाती तात्याबासी वदत तयांसी काय पहा जातो आम्ही लेंडीवरून परतल्यावर करा आरंभ बरोबर या फरशीचे कार्यास पुढे बाबा परत आले आसनावरी जाऊनी बैसले पादसंवाहन सुरू केले येऊनी वेळेवर काकांनी कोपरगावाहून तांगे थडकले मुंबईकडील भक्त पातले पूजासंभारसहित चढले येऊनी अभिवंदिले बाबांस इतर मंडळी समवेत अंधेरीचे पाटीलही येत घेऊनी पूजा पुष्पाक्षत वाट पाहत बैसले इतक्यांत खाली पटांगणात रथ जेथे ठेवीत असत कुदळ मारुनी बरोबर तेथ फरशीची सुरुवात झाली ऐकिला तो आवाज मात्र बाबांनी ओरड केली विचित्र धरलं तात्काळ नृसिंहावतार नेत्रत्वकार भयंकर कोण मारतो कुदळीचा फटका करी तो तयाला कंबरेंत लटका बोलत उठलेच घेऊनी सटका भीतीचा धडका समजता कुदळ टाकुनी मजूर पळाला जो तो उठूनी धावत सुटला काकांचाही जीव दचकला तोंड हातची धरलं बाबांनी म्हणती जातोस कुठ्या बैस खाली इतक्यात तात्या लक्ष्मी आली तयांसही शिव्यांची लाखोली मनसोक्त वाहिली बाबांनी अंगणाबाहेर जी मंडळी तयांसही शिविगाळ केली इतक्यात भाजल्या भुईमुगांची थैली ओढून घेतली पडलेली बाबा असतात वेशावेशीय पळाले जे भीतीने चौपाशीय एखाद्याची ती मशिदीसी पिशवी असेल किय पडलेली दाणे असतील पक्का शेर मुठमुठ काढूनी बाहेर चोळून या हातावर मारुनी फुंकर साफ करीत मग ते स्वच्छ झालेले दाणे महाजनींकडून खाविण्य एकीकडेच शिव्याही देण्य एकीकडे चोळण्या सुरूच खाऊनी घे म्हणतं स्वच्छ दाणे हातावर ठेवीत कान्ह्य आपणही तोंडात टाकीत पिशवी संपवीत ये रीती दाणे संपता म्हणती आण पाणी लागली मज तहान काका आणि ती झारी भरून स्वय ते पिऊन पी म्हणती काका पिता तयांस्वती झाली जा तुझी बंद ब्रेहती मेले कुठे ते बामन म्हणती
जा तयांप्रती घेऊन ये. असो पुढ्या मंडळी आली. मशीद पूर्वीप्रमाणे भरली. फरशीस पुन्हा सुरुवात झाली. मोडशी थांबली काकांची. जुलाबावर हे काय औषध, परी औषध. तो संतांचा शब्द, देतील तो जो मानी प्रसाद, तया न अगदाणिक. हार्दा शहरचे एक गृहस्थ, पोटशूळ, व्याधिग्रस्त, 14 वर्षे, जाहले, त्रस्त, उपाय समस्त झाले. नाम तयांचे दत्तोपत, कर्णोपकरणी ऐकिली मात, शिरडीत साई महासत, दर्शन्य हरतात अपाय. परी सुनिया एसी. कीर्ती, गमन केल्या शिरडी प्रती, चरण साईंचे माथा वंदिती, करुणा भाकिती तयांत्य. बाबा 14 वर्षे भरली, पोटशुळ्या पिच्छा पुरविली, पुऱ्या आता परमावधी झाली, शक्ती न उरली भोगावया. केला न कोणाचा घातपात, अवमानिली न मायटात, नाठवे पूर्वजन्मींची मात, जेण्य. हे, होतात कष्ट मज, केवळ, संतप्रेमावलोक न, संतप्रसाद, आशीर्वचन, येण्याच, होय व्याधिन्यस न लगे आन कान्यही, तैसाच अनुभव दत्तोपथा. बाबांचा कर पडता माथा, विभूती, आशीर्वाद, लादता, आराम चेता, वाटला. मग महाराजांनी तयास ठेवूनी घेतले कान्य देवस. हळूहळू पोटशुळाचा त्रास गेला विलयास समूळ. असो ऐसे हे महानुभाव, काय वानू आम्ही तयांचा प्रभाव, परोपकृती हा नित्य स्वभाव, जया सद्भाव चराचरी. गाव जाता हे शब्दस्तोत्र, एकाहून एक विचित्र, आता पूर्वानुसंधान सूत्र, भीमाजी चरित्र चालवू. असो बाबा उदी मागवीती, भीमाजीस थोडी देती, थोडी तयाच्या कपाळाला फांसीती, शिर्य ठेवीती निजहस्त. जाव्या बिऱ्हाडी आज्ञा झाली, पाटील निघाले पायी चालली, गाडीपर्यंत आपुले पाऊली, गेले हुशारी वाटली. तेथुनी निर्देश जाग्यास जात, स्थान जरी होते असंकोचित, परी ते बाबांनी केले असूचित, हेच किय महत्त्व तयाचे. चोपड्यांनी नवथर चोपिली, म्हणून जमीन होती ओली, तरी बाबांची आज्ञा मानिली, सोय लाविली तेथेच. गावात मिळती जागा सोकी, भीमाजीच्या बहुत ओळखी, परिस्थान जे आल्या बाबांचे मुख्य, सोडून या आणिकिय नव जाण्य. तेथेच 2 पाथरीले गोण, वरी पसरून या अंथरुण, करून या स्वस्थ. मन, केल्या शयन पाटलान्य, तेच रात्री नैसे वर्तले, भीमाजी स्वप्न पडले, बाळपणींचे पंतोजी आले, मारुव लागले तयात्य. हात्य एक वेताची काठी, मारमारोनी फोडिली पाठी, सवाई मुखोद्गत व्हावयासाठी केले बहु कष्टी शिष्यात्य. सवाई तरी होती कयची, जिज्ञासा प्रबळ. श्रोत्याची, म्हणून अक्षरे अक्षर तिची, देतो समूळची परिसिली जी. सवाई, जीस गमे पद अन्य, गृह्य, ठेविले जणुव सर्पशिरिय, वाक्य. जिचे अति, दुर्लभ ज्यापरी दुर्मिळ ते धन लोभी क्रिय, कांचमागम तेच गमे सुखपर्व नसे जरी वित्त. घर्य, शांतमन्या निष्कातमत्या करी, कृत्य सतीजन्य, तीच खरी, परी, हेय, शासन कशासाठी हे तोंड कान्यच कळेना गोठी, पंतोजी टाकीना वेताटी, पेटला हट्टीय अनिवार. लगेच पडले दुसऱ्या स्वप्न, ते तोंड याहुनी विलक्षण, कोणी एक गृहस्थ येऊन, छाती दडपून बैसला. हात्य घेतला वरवटा, वक्षस्थळाचा केला पाटा, प्राण कासावीस आले कठ्ठा, जणुव वैकुंठा निघाले. स्वप्न सरल्या लागला डोळा, तेणे मनास थोडा विरंगुळा, उदयाचला सूर्य आला, जागा झाला पाटील. हुशारी वाटे अपूर्व मना, समूळ मावळे रोगाची कल्पना, पाटा वरवंटा चडीच्या कुळणा, आठव कोणा पाहण्याची. स्वप्नास जन आभास म्हणती, परी कधी ये उलट प्रातीती, तेच मुहूर्ती रोगोच्छित्ती. दोखनिवृत्ती पाटीला. पाटील मनिय बहु झाला, किय वाटे पुनर्जन्म झाला, मग तो हळूहळू निघाला, दर्शनाला बाबांचे. पाहुनी बाबांचे मुखचंदरा, पाटीलाचे आनंद समुदरा, भरते दाटले आनंदमुदरा, नयनात अंध्रा लागली. प्रेमाश्रूंचे वाहती लोट, पायांवरी ठेविले ललाट, वेतशासन हृदयस्फोट, परिणाम स्पष्ट सुख करी. या उपकारासी उतराई, होईन मी पामकाई, हे तोंड अशक्य म्हणवुनी पायी, केवळ डोई ठेवितो, येण्याच माझी भरपाई, याहुनी अन्य उपाय नाही, अचिंत्य अतर्क्य हे नवलाई, बाबा साई आपुली. असो ऐसे ते पवाडे गात, पाटील महिना राहिले तेथ. पुढे नानांचे उपकार स्मर्त, ओनी कृतार्थ परतले. ऐसे ते भक्तिश्रद्धान्वित, पाटील आनंद निर्भरचित्त, साईकृपा कृतज्ञतायुक्त, वरचेवर येत शिरडीस. 2 हात एक माथा, स्थैर्य श्रद्धा अनन्यता,
नलगे दुजया साईनाथा एक कृतज्ञता ते व्हावी होता कोणी विपदग्रस्त सत्यनारायणा नवसित तयाचे सांगुरत आचरत संकटनिर्मुक्त होतसाता तैसेंच पाटील सत्य सायुक्त तैंपासाव करू लागत प्रत्येक गुरुवार्य सदोदित सुस्नात व्रतस्थ राहुनी जन सत्यनारायण था पाटील अर्वाचीन भक्तलीलामृता दासगणुकृत सायचरिता सप्रेमता वाचित त्या 45 ग्रंथाध्ययीय गणुदास भक्तान अनेकान गायी त्यांतील साईनाथ अध्यायत्रयी सत्यसाई कथाती व्रतांमाजिय उत्तम व्रत पाटील ही अध्यायत्रयी वाचित पावले सौख्य अपरिमित स्वस्थचित्त झाले आप्तेष्टबंधू समेत पाटील मिळवणी सोयरे गोत करीत नेम्या सत्य सायुत आनंदभरीत मानस्य नैवेद्याची तीच सवाई मंगलोत्सव तैसाची पाही तेथे नारायण येथे साई न्यून नाही उभयार्थी पाटीलाने घातला पाठ गावात पडला तोच परिपाठ या सत्य साईव्रताचे पाठ लागोपाठ चालले ऐसे हे संत कृपाळ प्राप्त होता उदयकाळ दर्शनीय हरिती भवजंजाळ काळही मागे परतविती आता येथुनी पुढील कथा वर्णिल एकाची संतती चिंता संतांची एकांता चमत्कारता प्रकटेल नांदेड शहरींचा एक रहिवासी मोठा श्रीमंत जातीचा पारसी मिळविल बाबांचे आशीर्वादासी पुत्र पोटासी येईल मौलीसाहेब तेथील संत तयांची खूण बाबा पटवीत पारसी मग आनंदभरीत गेला परत निजग्रामा अतिप्रेमळ आहे कथा श्रोता परिसीजे स्वस्थचित्ता कळोनी येईल साईची व्यापकता तैसीच वत्सलता तयांची पंत हेमाड साईंसी शरण संता श्रोतया करीतो नम्न पुढील ध्येय हे निरूपण सादर श्रवण कीजे जी स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते विमाजी क्षयनिवारण नाम त्रयोदशोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भावातु।